Friends, 8th standard general science unit number 14, the measurement and effect of heat. Today's before we learn about the different sources of heat and difference between heat and temperature and units of heat, Celsius, Fahrenheit and Kelvin. Now today we learn about how we measure the temperature. For this, we use the instrument that is known as a thermometer. There are different types of thermometer. Thermometer, clinical thermometer, digital thermometer, and maximum and minimum thermometer. Now, if we observe that diagram, now here there is a instrument of a glass and which has a hollow tube, and at the base there is a one hollow bulb, and in that bulb we use the substance mercury. And now mercury is a poisonous substance, and therefore instead of mercury we use the alcohol. टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण जे उपकरण वापरतो त्याला थर्मोमीटर म्हणतात. त्या ठिकाणी वेगवेगळे थर्मोमीटर्स आपल्याला वापरलं जात असतात. जे लॅबोरेटरी थर्मोमीटर आहे ते समोर त्याचे एक डायग्राम घेतलेले आपण त्यासाठी की ग्लास ट्यूब जे आहे त्या ग्लास ट्यूब मध्ये पोकळ ग्लास ट्यूब जे आहे, मध्ये मध्ये मध्यभागी ती पोकळ असते आणि खाली तळाशी गोल असा भाग जो असतो, फुगीर असा भाग, आणि त्यामध्ये त्या थर्मामीटरमध्ये लॅबोरेटरी थर्मामीटरमध्ये आपण मर्क्युरीचा वापर करत असतो. मर्क्युरी हा जो मेटल आहे या मेटलचा वापर करत असतो, कारण त्याचे रिझन्स आपल्याला माहिती आहेत की मर्क्युरी हा त्याला हीट मिळाली की त्याचं होणारं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन हे रेग्युलर असतं, समप्रमाणात होत असतं, आणि त्यामुळे मर्क्युरीचा वापर केला जातो थर्मोमीटरमध्ये. परंतु हा जो मर्क्युरी पारा हा जातो थोडा विषारी असतो. त्याऐवजी आता जे लॅबोरेटरी थर्मोमीटर आहेत त्यामध्ये अल्कोहोलचा वापर केला जातो. अल्कोहोलचं होणारं एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन जे आहे हीटमुळे ते सुद्धा रेग्युलर होत असतं, म्हणून अल्कोहोलचा वापर केला इन्स्टेड ऑफ मर्क्युरी. ॲज वेल ॲज क्लिनिकल थर्मामीटर. घरी आपण जे आपले बॉडी टेम्परेचर मेजर्स करण्यासाठी जे थर्मामीटर्स वापरतो ते क्लिनिकल थर्मामीटर, क्लिनिकमध्ये सुद्धा किंवा घरी सुद्धा. ॲज वेल ॲज डिजिटल थर्मामीटर. मागच्या वेळी सुद्धा आपण बघितलं होतं डिजिटल थर्मामीटर या प्रकारचं. मागे जे दाखवलं होतं हे डिजिटल थर्मामीटर. हे सुद्धा यामध्ये जे टेम्परेचर मेजर करण्यासाठी सेन्सर वापरलेला असतात. ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या सेन्सर्समध्ये सेन्स निर्माण होतात आणि मग आपल्याला रिडिंग्स मिळतात. आणि टेम्परेचर, ॲक्युरेट टेम्परेचर ॲज वेल ॲज मॅक्झिमम अँड मिनिमम टेम्परेचर. जास्तीत जास्त आणि कमीत कमी टेम्परेचर मोजण्यासाठी सगळ्यात मोठा जो थर्मामीटर आहे तो जो थर्मामीटर इज नोन ॲज अ मॅक्झिमम अँड मिनिमम थर्मामीटर. नाऊ ज्याचं टेम्परेचर, ज्या सबस्टन्सचं टेम्परेचर मोजायचं आहे तर त्याचा जो मर्क्युरी किंवा जो अल्कोहोलचा जो बल्ब असेल तो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्या सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये कशा प्रकारे येईल अशी मॅनेजमेंट आपण करतो आणि मग त्याचं टेम्परेचर आपण मोजू शकतो. जसं बॉडी टेम्परेचर जर आपल्याला मोजायचं असेल तर बॉडी टेम्परेचर मोजण्यासाठी हा जो थर्मामीटर आहे हा पूर्णपणे त्या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आणला जातो आणि मग त्याचं टेम्परेचर आपल्याला मेजरमेंट्स करायचं, मोजायचं असतं. Mostly the body temperature of a human being is 37 degree Celsius. की माणसाचं जे संतुलित अवस्थेमध्ये बॉडी टेम्परेचर जे असतं हे 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. आता या पुढे आपण जी कन्सेप्ट पाहणार आहोत टेम्परेचर बघून घ्या.
35.4 डिग्री सेल्सिअस हे आजचं बॉडी टेम्परेचर मिळालं माझं आत्ताच. या प्रकारे आपण त्याचं मेजरमेंट्स आपण घेत असतो. याच्या पुढे जाऊन आपल्याला जी कन्सेप्ट बघायची आहे ती म्हणजे असे की समजा की वेगवेगळे पदार्थ असतील, वेगवेगळ्या मेटल्सचे पदार्थ असतील. समजा आपण आपल्या घरामध्ये जी मेटल्सची भांडी वापरतो त्या बाबतीत जर माहिती घेतली तर मित्रांनो, की आयर्नची भांडी असेल किंवा ॲल्युमिनियमची भांडी असतील किंवा कॉपरची भांडी असतील, तर या भांड्यांमध्ये थोडंसं माहिती जर घेतली आपण रोजच्या अनुभवातून की कोणत्या भांड्यामध्ये पदार्थ लवकर तापतो किंवा वेगाने तापतो, तर यामध्ये बघा आपल्या माहितीनुसार किंवा आपल्या रोजच्या अनुभवानुसार आपल्याला लक्षात येईल की कॉपरचं जे भांडं आहे ते ह्या इतर भांड्यांपेक्षा वेगाने तापतं. किंवा काही पदार्थ असतील, तेलासारखा पदार्थ असेल आणि पाण्यासारखा पदार्थ, सारख्याच वस्तुमानाचा पदार्थ घ्यायचा आहे आणि ते तापवायला सुरुवात करायची. त्या दोघांचं तापमान आपल्याला समजा एक समान कालावधीसाठी ते तापवायचे किंवा त्यांचं तापमान समान डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी तापवायचे. समजा आपलं जे ऑइल आहे ह्याचं जर तापमान जर 30°C असेल तर ते आपल्याला 40°C करायचं आहे आणि पाण्याचं तापमान 30°C असेल तर ते सुद्धा आपल्याला 40°C करायचं. तर या 10°C दोघांचं तापमान वाढवण्यासाठी किती वेळ लागतो, तर निश्चितच त्या वेळेमध्ये आपल्याला बदल मिळेल. याच्या मागचं कारण काय की त्याची प्रॉपर्टी, कोणती प्रॉपर्टी, तर स्पेसिफिक हीट. दॅट प्रॉपर्टी, पदार्थाचं तापणं, वेगाने तापणं आणि किंवा तापण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे किंवा लागणारी उष्णता जी आहे, यासाठी पदार्थाचा स्पेसिफिक हीट ही प्रॉपर्टी महत्वपूर्ण. आणि ती डिनोट करण्यासाठी आपण स्मॉल सी या लेटरचा आपण वापर करतो असतो. नाउ द specific heat of an object is amount of heat required to increase the temperature of unit mass of substance by 1°C. पदार्थाचं तापमान 1°C ने वाढवण्यासाठी आपल्याला जेवढी उष्णता लागते एखाद्या पदार्थाचा, काहीतरी जसं समथिंग वस्तुमान असेल, त्या पदार्थाचं तापमान 1°C ने वाढवण्यासाठी आपल्याला जेवढी उष्णता लागते, नाउ दॅट हीट इज नोन ॲज अ स्पेसिफिक हीट. म्हणजे पाण्याचं तापमान, समजा 1 लिटर पाणी घेतलं, पाणीचं वस्तुमान आता आपल्याला निश्चित नाही करायचंय, अंदाजे आपण काहीतरी वस्तुमान घ्यायचंय आणि ते तापमान, त्या पाण्याचं तापमान 1°C ने वाढवण्यासाठी आपल्याला जेवढी उष्णता लागेल त्याला आपण त्या पदार्थाची म्हणजे पाण्याची स्पेसिफिक हीट म्हणून आपण कॉल करणार, दॅट इज अ सी. किंवा ॲल्युमिनियम सारखा पदार्थ असेल तर ॲल्युमिनियमचं तापमान आपल्याला 1°C ने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते, दॅट इज नोन ॲज द स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ॲल्युमिनियम ॲज वेल ॲज अदर सबस्टन्सेस. नाउ इफ यू अज्युम दॅट, तर एखाद्या पदार्थाचं मास समजा m आहे, mass of that substance is a m and specific heat of that substance is a small c and त्याचं जे टेम्परेचर आहे, इनिशियल टेम्परेचर Ti मानूया, Ti is a initial temperature and Tf is a final temperature, mass of substance and specific heat. Initial temperature, Ti is known as the initial temperature and Tf is the final temperature. Now that specific heat can be measured in the units. These are joule per, SI unit is the joule per kilogram degree Celsius and
its CGS units is calorie per gram degree Celsius. या प्रकारे आपण त्याची नाव आता ह्या पदार्थाचं तापमान वाढवण्यासाठी आपल्याला किती उष्णता लागणार आहे ती उष्णता सपोज दॅट हीट इज नोन ॲज अ कॅपिटल क्यू. ती उष्णता आपण कॅपिटल क्यू आपल्याला एवढी मोजायची आहे. ती जी उष्णता आहे दॅट हीट इज डिपेंड्स ऑन दॅट कॅल्क्युलेशन दॅट इज मास into specific heat into TF final temperature minus TI, as well as we write one that is Q is equal to MC and delta T is a formula of the specific heat. पदार्थाचं स्पेसिफिक हीट मोजण्यासाठीचा फॉर्म्युला Q is equal to M into C into delta T.